नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर 2 दिवसापासून आपले ब्लॉग आलेच नव्हते. शॉर्ट नाही, लाँग नाही, कोणतेच नाही. त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते. पण मला ना खरंच म्हणजे तुम्ही विचारताय, की "ताई 2 दिवसापासून तुझे ब्लॉग का आले नाही?" तर ते ऐकून मला खूप छान वाटतं. खरं सांगू ना तर मला असं वाटतंय, की मी काही कमवलंय की नाही कमवलंय ते काही मला माहिती नाही. पण छान फॅमिली तर मी कमवलेली आहे. म्हणजे एक आपली कशी म्हणजे जवळची माणसं आपली वाट बघतात, तशी तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघतात ना, ते खरंच मला खूप छान वाटतं. आणि अजून मला ना असं वाटतं, की परत व्हिडिओ कंटिन्यू आपण करायलाच पाहिजे. म्हणजे कितीही आपल्याला कामं असले, कोणतेही महत्त्वाचे असले, तरी हा काम पण खूप महत्त्वाचं आहे असं मानून आहे ना, एक तरी व्हिडिओ टाकायलाच पाहिजे. पण मला ना 2 दिवस इतकं काम होतं ना, तर त्याच्यामध्ये मला जमलंच नाही. आता काम काय होतं ते पण मी तुम्हाला सांगते. आता हा व्हिडिओ आहे ना माझं आषाढी एकादशीच्या दिवशीचा आहे. म्हणजे मला ना मधात एडिटिंग करणं किंवा अपलोड करणं झालंच नाही. म्हणजे शक्यच झालं नाही. आणि त्याच दिवशी ना आम्हाला गावी सुद्धा जायचं होतं. म्हणून सकाळपासून आहे ना माझी इतकी धावपळ चालू होती ना खूपच जास्त. आता आमच्या घरात आहे ना कोणाला उपवास होता तर कोणाला नव्हता. आता माणसं तरी इनमीन आमच्या घरात 3च आहे. पण त्याच्यामध्ये पण सगळ्यांचे वेगळे-वेगळे फर्माईशी असतात. आता यांचं कसं आहे ते कधीच कोणताच उपवास धरत नाही. म्हणजे जमत नाही त्यांना लगेच तब्येत वगैरे खराब होते. फराळाचं ते कोणतीच गोष्टी खात नाही. त्यांना फक्त भाजी चपाती खाल्लेली त्यानंच पोट भरतं. म्हणून आहे ना त्यांच्यासाठी जेवण बनवायचं होतं तर तेही बनवून घेतलं आणि मला उपवास होता. आता तुम्ही म्हणणार की तू कसं काय उपवास धरते? उपवास चालत नाही. तर आमच्याकडं ना मी सांगते ताई, की पहिल्यापासून आहे ना म्हणजे आपण 9व्या महिन्यापर्यंत कोणताही उपवास करू शकतो, कोणतीही पूजा करू शकतो, सगळं काही करू शकतो. मंदिरात सुद्धा आपण जाऊ शकतो, असं आमच्याकडं मानलं जातंय. आणि फक्त आम्ही कधी मंदिरात जात नाही ते मी तुम्हाला सांगते. आता डिलिव्हरी झाल्यावर 1.25 महिना आपल्याला कुठंच जायचं नसतं. म्हणजे जाऊ शकत नाही आपण असं म्हणतात. नाहीतर असं आपण जाऊ शकतो बरं का. आमच्याकडं जातात आणि म्हणतात ना म्हणजे थोडंसं जरी आपलं गाव किंवा जिल्हा जरी चेंज झालं तर त्याच्यामधले ना सगळे काही आपले रूल चेंज होतात. गावामधले असू द्या किंवा शहरातले असू द्या, सगळं चेंज असतो. वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने सगळ्याकडे केले जाते. म्हणून आमच्याकडे उपवास करतात, तर मी पण करते. हां, थोडंसं खाऊन-पिऊन करतात. म्हणजे साबुदाणा वगैरे असू द्या किंवा जे काही फराळाचं आहे, जे काही आपल्या हेल्थसाठी चांगले आहेत, ते गोष्टी आपण खाऊ शकतो फक्त. मात्र उपवास कंटिन्यू करायला पाहिजे असं आमच्याकडे मानले जाते. म्हणून मी उपवास धरलेला होता. हां, मी दिवसभर काही ना काही फळ वगैरे खाऊ शकते आणि त्याच्यावर आपण राहू शकतो. फक्त आपल्याला निरंकारी उपवास करायचं नाही. त्याच्यामध्ये आपल्या बाळासाठी पण चांगलं नाहीये आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलं नाही. म्हणून मी तसलं काही करत नाही. पण जेवढं झालं तेवढं पौष्टिक आहार मी घेत असते. म्हणजे जे काही खाता येईल मला तेवढं. तर इथे ना माझी पूजा करून झाली होती. सकाळची इतकी घाई झाली होती ना, जेवण बनवा, हे करा, ते करा. लवकर जायचंय, लवकर आवरायचंय. खरंच आहे ना, म्हणजे गावाकडे जायचं बोलले ना, तर माझी खूप धावपळ होते. पण सगळंच करणं गरजेचं असतं. म्हणून आहे ना, सगळे पटापट मला कामं आवरून घ्यायचे होते. तरी ते ना देवपूजा वगैरे सगळं काही आता करून झालेलं होतं. साबुदाण्याची खिचडी मी सकाळीच बनवून घेतलेली होती. का तर मला ना माहिती होतं, की आपल्याला गोळ्या पण घ्यायच्या आहेत आणि नाही घेतल्या तर जास्त उशीर होऊन जाणार आणि मग तिथं गेल्यावर आपल्याला काही इतक्या लवकर घेता येणार नाही. म्हणून थोडंसं माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी केली होती. आता त्यांच्यासाठी जेवण बनवलेलं होतं मस्त. त्यानं पण जेवण केलं आणि मी पण आहे ना इथं फराळाचं करून घेतलं. आता आम्हाला निघायचं होतं. म्हणजे 10 वाजत होते. 10 पर्यंत माझे सगळे काही कामं आवरले होते आणि बऱ्यापैकी असं काही राहिलं पण होतं. म्हणजे सगळं काही आपल्याला जमत नाही. जायचे बोलले तर खूप घाई होऊन जाते. पण असं म्हटलं जेवढं झालंय तेवढं. त्याच्यानंतर आम्ही लगेच निघालो आणि जाताना ना रस्त्यात आम्हाला साईबाबाचं मंदिर पण लागते. तिथे विठ्ठल रुक्माईची मूर्ती पण आहे आणि अजून महादेवाचं मंदिर पण आहे. भरपूर देवस्थान आहे तिथे. तर मला सगळे क्लिप घेता आले नाही. आमच्यासोबत दुसरे पण होते. मी नेहमी तुम्हाला म्हणत असते गावाकडचं कोणी राहिलं, की मला क्लिप घेता येत नाही म्हणून मी ते काही घेतलं नाही. नाहीतर आम्ही मंदिरात पण गेलेलो होतो. मस्त दर्शन केलं आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास. पावसाचं वातावरण झालेलं होता. त्या पावसाच्या वातावरणमध्ये असं वाटत होतं, की नको जायला पाहिजे गावाकडे. पण हे बोलले, की "चल होऊनच जाणार आपले कामं, आपण जातोय तर." तर पहिली आम्हाला ना कोणते कामं करायचे होते ते पण मी तुम्हाला सांगते. पण नेमकंच आम्ही घरी पोहोचलो आणि पावसाचं इतकं जोरदार हजेरी लावली ना खूपच जास्त. मग नंतर आहे ना असं वाटत होतं, की उगाच आलोय आपण उपास-तापासचं घरी कुठेतरी गेलो असतो मंदिरात दुसऱ्या ठिकाणी किंवा भरपूर काही यात्रा वगैरे असतात तिकडे गेलो असतो, दिंडीचे बघितली असती, सगळं काही झालं असतं. पण असं म्हटलं जाऊ दे आता कामं काही आपल्याला चुकणार नाही, हे कामं पण करणं खूप गरजेचे आहे. तर त्यांना फक्त 2 दिवसाची सुट्टी असते. 2 दिवसात सगळे कामं आवरून रिटर्न यायचं असतं आम्हाला आणि सगळे म्हणतात, की तुम्ही म्हणजे असं का दोघंच कामं करत बसतात, दुसऱ्यांना लावून करून घ्यायचं. तर तसं शक्य नसतं. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. मी सांगते तुम्हाला कोणीच भेटत नाही. म्हणजे कंटिन्यू जे कामाला जातात ना,
ते कसं त्यांचे म्हणजे ठरलेले असते कोणाच्याकडे जायचं, असं सारखं आपल्याला म्हणजे एखाद्या वेळेस कोणीच भेटत नाही. आमची तर खूप दैन होते, कधी-कधी असं वाटते, की कधी हे कामं होणार आणि कसं आपलं होणार. आता शेतात गेल्यावर तर माझं डोकंच फिरलं होतं हे गवत बघून. म्हटलं हे कसं होईल आणि कितीही आपण याच्यावर म्हणजे औषध वगैरे टाकलं तरी ते वाढणार नाही. पण यांचं म्हणणं होतं, की नाही आपण एकदा ट्राय करून बघूया आणि त्याच्यानंतर करू काहीतरी. आता ह्या हप्त्यात आहे ना आम्हाला तेच करायचं होतं, म्हणजे फवारणी करायची होती. हे गवत आहे ना खूप जास्त झालं होतं. इथं आम्ही तूर लावलेली आहे. व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नव्हतं, म्हणजे खूप पावसाचं वातावरण झालेलं होतं, म्हणजे अंधारासारखं झालंय. आणि असं पण आम्हाला 5 वाजले होते शेतात जायला, म्हणजे घरून आम्ही निघालो होतो लवकरच, पण मंदिरात गेलो, दर्शन केले, त्याच्यानंतर तिथे फराळाचं वगैरे घेतलं, त्याच्यानंतर पुढे गेलो, म्हणून जास्त उशीर झालेला होता. पण ते बोलले, की जे झालं तेवढं आपण संध्याकाळपर्यंत करूया, त्याच्यानंतर बघूया उद्याचं जे काही होईल ते. कसं पावसाचं आपण सांगता येणार नाही, जास्त पाऊस सुरू झालं की मग कामं होत नाही, असं होतंय. म्हणून आहे ना आम्ही 5 वाजता शेतात गेलेलो आणि घरी गेल्यावर नुसतं लगेच फ्रेश वगैरे झालो आणि लगेच शेतात गेलेलो. आता माझे सासरे पण घरी नव्हते, म्हणजे ते पण दुसऱ्या गावाला गेले होते, जे गावाला नाही जवळच्याच काहीतरी काम होतं त्यांना तिकडे. म्हणून आम्ही काही जास्त वेळ थांबलोच नाही, लगेच शेतात गेलो आणि ते कामाची सुरुवात केली. पण पावसाची परत हाजरी. आता कितीही जर आपण फवारणी केली तर त्याला ना 2 तास तरी सहज वाळू द्यावा लागते, त्याच्यानंतरच ते गवत वगैरे वाळतात असं म्हणतात. पण हे पाऊस ना अजिबात थांबत नव्हता. थोडंच जरी आलं तर ते वाहून जातंय आणि तसंच झालं. एक टाकी त्यानं फवारणी केली आणि त्याच्यानंतर पाऊस सुरू झाला आणि ते बघून आम्हाला इतकं वैताग आला होता आणि दोघाला खूपच जास्त. तिथंच आम्ही बांधवर बसून राहिलेलो आणि राजवीरची अशी काही मस्ती चालू होती. त्याचं म्हणणं होतं, की माझ्यासोबत काहीतरी खेळा तुम्ही. आता खरं आपल्या शेतात गेल्यावर हे कामं होते का खेळणं वगैरे? पण त्याच्या पप्पाला तो डोका लावत होता, "पप्पा माझ्यासोबत खेळा." तर त्याला कसं सांगायचं, की आमचं काम किती महत्त्वाचं चाललंय. तरी त्याने थोडंसं पाऊस म्हणजे बंद झाला होता. आता ते बोलले, की "चल परत एकदा बघूया. जर जास्त झालं तर मग घरीच जावं लागेल. पण जेवढं झालं तेवढं आपण करूया." तर मला इथं औषध काढून त्यांना द्यायची होती, म्हणजे मिक्स करून ठेवायची होती. आता ते ना मला ना त्याचा अंदाजच कळत नव्हतं कसं आहे ते. म्हटलं चला एकदा बॉक्सवर बघते आणि त्याच्यानंतर मिक्स करून देते. आता पाण्याचा आम्हाला प्रॉब्लेम नाही बरं का, नाही ते लांबून पाणी आणावं लागते. पण तिथे पाईपलाईन वगैरे आहे, तर डायरेक्ट मोटर वगैरे चालू केली होती तिथे, तर पाणी तर आलं. म्हटलं चला जेवढं झालं तेवढं करूया, बाकीचं नंतर बघूया. आणि अजून आहे ना म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त गवत झालंय. तर ते गवत मला नाही वाटत असं काही वाढेल, पण प्रयत्न आम्ही करतोय. नंतर बघूया. आणि जे काही मी माझं स्ट्रगल सांगितलं होतं, त्याच्यामध्ये काही तुम्हाला प्रश्न होते, ते पण मी तुम्हाला सांगते. पण त्याच्या अगोदर आहे ना, इतके छान-छान तुम्ही मला कमेंट केलेत, इतकं छान मला प्रतिसाद दिले ना, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी खरंच आहे ना, म्हणजे जे काही मी तुमच्या कमेंट वाचल्या ना, त्याच्यामध्ये मला खूप काही आनंद भेटले. मी व्यक्तसुद्धा करू शकत नाही आणि प्लीज मला इथून पुढं पण तसंच सपोर्ट करत राहा. कसं मी पण तुमच्यासोबत माझी जे काही रूटीन आहे, जे काही माझी डेली लाईफमध्ये घडतंय, ते तुमच्यासोबत शेअर करेल. जसं आहे तसं, जेवढं होतंय माझ्याकडं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर म्हणजे एकच जास्त प्रश्न विचारलेलं, की ताई राजवीरचे पप्पा करतात काय? कोणतं जॉब आहे? ते काय करतात? कोणतं जॉब करतात? याच्याबद्दल तर मी तुम्हाला तेवढं सांगू शकत नाही. पण एवढं मी तुम्हाला सांगते, की ते गव्हर्नमेंट जॉब आहे त्यांचं आणि लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल कोणतं जॉब आहे म्हणून. म्हणजे त्यांच्या तोंडानंच तुम्हाला ऐकायला भेटेल. मी एवढं पण सांगते तुम्हाला. पण आता सध्या मी तुम्हाला नाही सांगत. प्लीज तेवढंसं समजून घ्या. आणि याच्या अगोदर आहे ना, मी भरपूर कमेंट खाली रिप्लायसुद्धा दिलं होतं. ते कोणत्या याच्यामध्ये आहे म्हणून, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आहे, असं तसं हे सगळं काही सांगितलेलं आहे. पण डायरेक्ट असं माझ्या तोंडानं तुम्हाला ऐकायचं आहे ना, तर माझ्यापेक्षा ना त्यांच्या तोंडानं मी तुम्हाला ऐकवेल. थोडंसं वेळ द्या प्लीज. तरी ते ना पुढचं काम मला आता करायचं होतं. हां, ही गोष्टी ना मी तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही बरं का. पण मला काय वाटतं, की नाही प्रत्यक्ष त्यांच्या तोंडानं पण व्हायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला ना तेच ऐकवेल एखाद्या दिवशी. तर त्यांची चालली होती तिकडे फवारणी आणि माझं चालू होतं इथे मोठ्याला जे काही गवत आहे ना ते काढायचं. आता हे सगळं गवत आहे ना मला काढायचं आहे. खुरपं वगैरे तर मी काहीच आणले नव्हती, म्हणजे एवढं गवत आहे मला माहितीच नव्हतं. पण तिथं गेल्यावरच समजलं की एवढं गवत आहे म्हणून. म्हटलं चला हळू हातानंच काढते. राजवीरच्या पप्पाचं म्हणणं होतं जेवढं झालं तेवढं तू काढ, नंतर बघूया आपण. मला जितकं झालं तितकं मी फवारणी करतो, तोपर्यंत तू काढून घे. म्हणजे कसं एकट्याला ना फवारणी करायला सोपं जातं, म्हणजे तसं काही नाही कोणी लागत नाही. पण आहे ना टाकी जर आपण पाठवर घेतली ना तर हात द्यावा लागतं, मग तेव्हाच उठता येते. नाहीतर तसं उठता येत नाही. टाकी खूप जड असते ना हो. आणि हे कामं त्यानं जास्त केले नाही ना पहिले, तर आता जरा थोडंसं हाड जातंय. आणि कसं इतके म्हणजे दिवस मस्त एसीमध्ये बसतात आणि जाऊन डायरेक्ट शेतात कामं करणं बोलले तर थोडंसं त्यांना कठीण जातंय. मला तेवढं काही वाटत नाही, पण त्यांना थोडंसं हाड जातंय. पण करतात बरं का, असं कधी म्हणत नाही की मी करत नाही म्हणून. हळूहळू करून जेवढं झालं ना तेवढं करण्याचा प्रयत्न करत असतात. तर मी पण जशी गेले ना तशी असे काही गवत काढत होते. जेवढं झालं तेवढं म्हटलं करूया. आणि संध्याकाळचे क्लिप मला काही घेता आल्या नाही.
नाही का तर तिथे लाईट नसतात. लाईट नसल्यामुळे ना व्हिडिओ कोणतं शूट करता येत नाही आणि पुढचं जे काही ब्लॉग राहणार आहे तो पण गावाकडचा आहे. तुम्हाला गावाकडचं आवडतं तर नक्की शेअर करत असते मी. तर चला आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.